सध्या राज्याचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। काही दिवसांपूर्वी विधिमंडळात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने-सामने आलेले। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उद्धव ठाकरेंनी संवाद साधला, पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही। त्यापाठोपाठ आता आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे विधानसभा सभागृहामध्ये मुंबईतील रस्त्यांच्या बैठकीसाठी एकत्र आल्याचं चित्र दिसलं। मुंबईच्या रस्त्यांच्या कामांसंदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांनी एक बैठक आयोजित केली होती। मुंबई आणि उपनगरातले आमदार या बैठकीला हजर होते। एकनाथ शिंदेंची बैठकीसाठी एंट्री होताच सभागृहातली अनेक नेते मंडळी उठून उभी राहिली, पण आदित्य ठाकरे खुर्चीवरती बसलेलेच होते। त्यानंतर या बैठकीत एकनाथ शिंदे बोलत असताना आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याकडे अगदी एकटक पाहत असल्याचं व्हिडिओतून दिसतंय। आम्हाला अपेक्षित होतं की जे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातलेला आहे, ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील, पण येऊन थोड्या वेळानंतर बैठकीच्या शेवटाला थातूरमातूर केलं। पण मी खास करून आज अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करेन आणि आभार मानेन की आम्हाला सगळ्यांना बोलायला दिलं। आमच्या मनात जी खतखत होती, जे जनतेच्या मनात खतखत आहे की मुंबईचे सगळेच रस्ते एकनाथ मिंदेंमुळे जे खोदून ठेवलेले आहेत, एकनाथ मिंदेंच्या कॉन्ट्रॅक्टरमुळे सगळे आपण पाहतो। डोळ्याला डोळे भिडवण्याची ताकद कोणत्याही गद्दारामध्ये नाही। आमच्या नजरेला नजर, आमच्या समोर बसण्याची, आमच्याशी चर्चा करण्याची, हे गुन्हेगार आहेत, त्यांचं मन त्यांना खातं आहे। म्हणून तर काल कुणाल कामरावरती हल्ला करावा लागला।